अभिनेता आमिर खाननं नुकतंच तिसरं लग्न केलं. त्याच्या या तिसऱ्या लग्नाची सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा रंगली. मात्र आता बिश्नोई गँगनं आमिर खानला एका ऑडिओ क्लिपद्वारे आणि फेसबुक पोस्टद्वारे धमकी दिली आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण बघूया. मैं आरजू बिश्नोई, लॉरेंस बिश्नोई का छोटा भाई, ये जो हमारे संस्कृति के खिलाफ हमारे देश में आमिर खान जैसे लोग लव जिहाद को बढ़ावा दे रहे हैं, इसको चेतावनी है कि इसकी हरकतों को हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे। इसको इसके साथियों को चेतावनी है कि जल्दी इनकी सांसें दबा दी जाएगी। जहां भी ये मिले इनको चमत्कार, ऐसा चमत्कार दिखाएंगे कि याद रखेंगे, आगे से ऐसी हरकत करने में सोचेंगे। या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपमध्ये आमिर खानला बिश्नोई गँगकडून थेट धमकी देण्यात आली आहे. आणि या धमकी देणारा आवाज बिश्नोई गँगच्या आरजू बिश्नोईचा असल्याचा दावा केला जातोय. अभिनेता आमिर खाननं 5 जुलैला मैत्रीण गौरी स्प्रॅटशी लग्न केलं. 61 वर्षाच्या आमिरचं हे तिसरं लग्न. मात्र आमिरचं गौरी स्प्रॅट सोबतचं हे लग्न लव जिहादचा प्रकार असल्याचं म्हणत बिश्नोई गँगकडून ऑडिओ नोट आणि फेसबुकवरून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय. बिश्नोई गँगकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं हे पत्र आरजू आणि टायसन बिश्नोई यांच्या नावानं आहे. यामध्ये असं म्हटलंय, आमिर खान सारखे लोक आपल्या देशात आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन लव जिहाद सारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, जे आम्ही अजिबात सहन करणार नाही. अशा गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्याला आम्ही धडा शिकू. आमिरला मिळालेल्या धमकीनंतर त्याच्या मुंबईतल्या पाली हिल इथल्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या नंतर आता आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी मिळालेली आहे. मी दाखवतोय की याच परिसरात याच बिल्डिंगमध्ये आमिर खान राहतात आणि त्यांना आता बिश्नोई गँगची धमकी मिळाली आहे. व्हेरीफाय केला जातोय की ऑडिओमध्ये जो व्यक्ती दावा करतोय तो आरजू बिश्नोई आहे किंवा कुठल्या तरी एक फेक व्यक्तीने या प्रकारचा संदेश क्रिएट केलेला आहे पॅनिक क्रिएट करण्यासाठी. सध्या पोलीस याची चौकशी करत आहे. या भागात मुंबई पोलिसांनी त्यांची गस्ती देखील वाढवली आहे. दरम्यान या संदर्भात आम्ही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. त्यांना सफिशियंट 1.0 सुरक्षा त्यांना ऑलरेडी आहेच, परंतु त्यांच्या घरासमोर देखील पेट्रोलिंग देखील आम्ही वाढवलेली आहे. आणि आवश्यक असतं, खरं तर ते आता भारतात नाही आहे, ते भारताच्या बाहेर आहेत. आणि ते जेव्हा रिटर्न येतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी सविस्तर ही चर्चा करता येईल. किंवा त्यांनी अजून ऑफिशियल कुठली कंप्लेंट लॉन्च केलेली नाहीये, ही सुमोठं कारवाई पोलीस करते. पण आवश्यक असतं त्यांना नक्कीच सुरक्षेमध्ये त्यांची वाढ करण्यात येईल. बिश्नोई गँगकडून देण्यात आलेल्या कथित धमकीची अद्याप मुंबई पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नसली तरी या पोस्टची पडताळणी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राचं सरकार आणि मुंबईचं पोलीस याबद्दल सजग आहे. सलमान खान असो व आमिर खान यांना बिश्नोई असो का अजून कोणी यांनी धमक्या दिल्या असतील तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. अशा पद्धतीने कायदा हातात घेणं किंवा गुन्हेगारी करणं याला संपूर्णतः रोख लावून कारवाई करण्याचं काम मुंबई पोलीस करतील. गृहमंत्री आणि पोलीस खातं सक्षम आहे. बिश्नोई गँगकडून याआधी अनेकदा बॉलिवूड अभिनेते आणि कलाकारांना धमकी देण्याचे प्रकार घडले. अभिनेता सलमान खानला 1998च्या काळवीट शिकार प्रकरणात बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती. तर अभिनेता रणवीर सिंगला खंडणी उकळण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी धमकी देण्यात आली होती. दिग्दर्शक रोहित शेट्टीलाही 20 कोटींच्या खंडणीसाठी, तर गायक बी प्रॅक आणि दिल्लूर यांनाही 10 कोटींच्या खंडणीसाठी बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बिश्नोई गँगनं धमकी दिली होती. तर गिप्पी ग्रेवाल या पंजाबी गायकाला सलमान सोबत असलेल्या मैत्रीमुळे बिश्नोई गँगनं धमकी दिली होती. बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न बिश्नोई गँगकडून सातत्यानं सुरू आहे. त्यात सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींना आजवर या गँगकडून टार्गेट करण्यात आलंय. आणि बिश्नोई गँगच्या या यादीत आता आमिर खानचंही नाव समोर आलंय. सूरज सावंत, ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.